Praise the Lord. Praise the Lord. Hallelujah. Hallelujah. आजचा दिवस सेलिब्रेशनचा दिवस आहे. Praise the Lord. प्रभू तुम्हाला सर्वांना आशीर्वादित करो. जरी आज आपण एकत्रित चर्चमध्ये देवाची प्रभूची आराधना करू शकत नसलो तरी देखील ऑनलाइन द्वारे आपण रिझरेक्शन डे सेलिब्रेट करणार आहे. पुनरुत्थान प्रभू येशू ख्रिस्ताचं आज आपण सेलिब्रेट करणार आहे. आमेन. हालेलुया. 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 आपण प्रार्थना करूया. थँक यू जीसस. थँक यू जीसस. थँक यू जीसस. थँक यू जीसस. माझ्या प्रेमळ स्वर्गीय पित्या, प्रभू येशू ख्रिस्ताच्या पवित्र नावामध्ये मी तुझ्याकडे प्रार्थना करतो. प्रभू तुझी उपस्थिती पुन्हा आम्हाला लाभू दे. प्रभू आजचा ईस्टर देवाचा रिझरेक्शन डे प्रभू सेलिब्रेट करण्यासाठी प्रभू तुझा आनंद आमच्यामध्ये उत्पन्न कर दे बाप्पा. नेहम्या म्हणतो प्रभूचा आनंद आमची ताकद दे बाप्पा. प्रभू परमेश्वरा, प्रभू तुझा आनंद आमच्यामध्ये निर्माण होऊ दे. प्रभू पवित्र आत्म्या मी तुला मोकळीकता देतो. आजचा चर्च आजची मीटिंग आशीर्वादित होते. प्रभू जरी आम्ही आज एकत्रित येऊ शकलो नसलो तरी देखील प्रभू आत्म्यामध्ये प्रभू आणि खरेपणामध्ये आज आम्ही तुझी स्तुती आणि आराधना करणार आहे बाप्पा. आम्ही तुझं नाव उंचावणार आहे राजा. तुझं नाव परमेश्वरा गौरवी नाव आम्ही उंच करणार आहे प्रभू. तुझ्या पवित्र नावाला आम्ही धन्यवाद देतो लॉर्ड. आपण सर्वजण मिळून आज धन्यवाद देऊया. प्रभूचे आभार मानूया. थँक यू जीसस. Say thank you Jesus. Say thank you Jesus. Say thank you Jesus. Hallelujah. We worship you Master. We praise you Jesus. We give you the glory of God. Hallelujah. Oh hallelujah. Oh Jesus, we worship you Lord. We praise
your presence. Fill us with your power. Live inside of me. Welcome, Holy Spirit. Welcome, Holy Spirit. Welcome, Holy Spirit of God. We worship you, Master. We praise you. Hallelujah. Amen. Praise the Lord. Hallelujah. Hallelujah. जर तुम्ही कनेक्ट झालेले असाल तर इतरांना देखील हेल्प करा. प्रत्येकाला लिंक कशी जाईल याचा प्रयत्न करूयात आपण. आमेन. सर्वांसाठी पुन्हा एकदा मी म्हणतो प्रेज द लॉर्ड. हालेलुया. एंडर विष्णू साळवी प्रेज द लॉर्ड. अर्चना लोटकर प्रेज द लॉर्ड. प्रणाली प्रेज द लॉर्ड. बंगला नंबर 3 वाले पाहतात प्रेज द लॉर्ड. हालेलुया. सेल अजून अनेक लोक कनेक्ट व्हायचे आहेत. आपण यावेळेस स्तुतीची सुरुवात करूया. आपण प्रभूला धन्यवाद देऊया. आजचा दिवस प्रभूने बनवलेला आहे. आमेन. हालेलुया. आर यू हॅपी इन द प्रेझेन्स ऑफ गॉड? प्रभूच्या उपस्थितीमध्ये तुम्ही आनंदित आहात का? आमेन. हालेलुया. मला माझा येशू मेलेला नाही, जिवंत है. आमेन. मेरा येशू जिंदा है. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. सुजाता पठारे प्रेज द लॉर्ड. सेंड लिंक समबडी. अजून कुणीतरी कनेक्ट व्हायचे. अनेक लोकांपर्यंत आजची लिंक जाऊ दे. लोकांपर्यंत आजचं देवाचं वचन पोहोचण्यासाठी, आज सेलिब्रेशन साठी लोक एकत्र येऊ दे. थँक्यू जीसस. आज का आनंदित हो, आनंदित हो. आज का दिन यहोवा ने बनाया है, हम उसमें आनंदित हो, आनंदित हो. प्रभु को महिमा मिले, चाहे
पवित्र शास्त्र सांगतं, उत्पत्तीच्या पुस्तकामध्ये पहिल्या अध्यायात पहिल्याच वचनामध्ये पवित्र शास्त्रामध्ये लिहिलेलं आहे की परमेश्वराने आकाश आणि पृथ्वी निर्माण केली. त्यावेळेस देवाचा आत्मा पृथ्वीवरील भूपृष्ठावर अंधकारावरती तळपत होता. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. आणि नवीन करारामध्ये लिहिलंय ज्यावेळेस येशू ख्रिस्त त्या कबरेमध्ये मृत शरीराने होता. आमेन. पवित्र शास्त्रामध्ये लिहिलंय की येशू ख्रिस्ताला कबरेत पुरण्यात आलं. आमेन. माझ्या येशू ख्रिस्ताने देहातलं मरण स्वीकारलं प्रियानं. तो काही आत्म्यात मरण पावला नाही, तो देहामध्ये मरण पावला होता. आणि त्यावेळेस देवाचा आत्मा, रोमकराचा 8वा अध्याय आणि 11व्या वचनामध्ये लिहिलंय, ज्या पवित्र आत्म्याने मृत शरीर येशू ख्रिस्ताचं जिवंत केलं. पवित्र शास्त्र सांगतं देवाचा आत्मा त्या कबरेवरती होता. आमेन. हालेलुया. आणि तो आत्मा ज्यावेळेस आत गेला ते मृत शरीर जिवंत झालं. आमेन. हालेलुया. देवाचा आत्मा आज तुमच्या जीवनातले सर्व मेलेले स्वप्न जिवंत करणार आहे. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. तुम्ही म्हणत असाल आता मंदीचे दिवस आहेत, आता मला चांगली नोकरी लागेल का? परंतु मेलेलं स्वप्न आहे, देव तुम्हाला उच्चतम दर्जाची चांगली नोकरी देईल, कारण परमेश्वराच्या आत्म्याला सर्व काही शक्य आहे. आमेन. हालेलुया. तुम्ही म्हणत असाल घराचे भाव एवढे वाढले, किमती एवढ्या वाढल्या, तर मी घर घेऊ शकत नाही. देवाचा आत्मा तुमच्यावर, तुमच्या इच्छेवर तळपतोय. तुम्ही जसं प्रार्थना कराल देवाचा आत्मा ते यशस्वी करून देणार आहे. हालेलुया. हालेलुया. आपण सर्व मिळून म्हणूया आत्मा मंडळाता. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. एकदम सिंपल सॉन्ग आहे. मी तुम्हाला सांगतो चाल कशी. आत्मा मंडळाता, आत्मा मंडळाता. सगळेजण देव
प्रेज द लॉर्ड। धन्यवाद करता हूँ प्रभु, स्तुति मैं करता प्रभु, धन्यवाद करता हूँ प्रभु, स्तुति मैं करता प्रभु, धन्य यीशु राजा, धन्य यीशु राजा, धन्य यीशु राजा, धन्य यीशु राजा। अब तक सम्मान धन्य राजा, अब तक सम्मान धन्य राजा, नया दिन दिखलाया धन्य राजा, नया दिन दिखलाया धन्य राजा। धन्यवाद करता हूँ प्रभु, स्तुति मैं करता प्रभु, धन्यवाद करता हूँ प्रभु, स्तुति मैं करता प्रभु, धन्य यीशु राजा, धन्य यीशु राजा, धन्य यीशु राजा, धन्य यीशु राजा। मेरा तू मित्र बना धन्य राजा, मेरा तू मित्र बना धन्य राजा, माता सा प्यार दिया धन्य राजा, माता सा प्यार दिया धन्य राजा। धन्यवाद करता हूँ प्रभु, स्तुति मैं करता प्रभु, धन्यवाद करता हूँ प्रभु, स्तुति मैं करता प्रभु, धन्य यीशु राजा, धन्य यीशु राजा, धन्य यीशु राजा, धन्य यीशु राजा। Thank you Lord, Hallelujah, praise the Lord. गेला आठवडा लोकांनी दुःखामध्ये काढला. आमेन. पवित्र शास्त्रामध्ये सांगितलेलं आहे की शिष्य गुरुवार, ज्यावेळेस गुरुवारी येशूला धरून देण्यात आलं, त्यानंतर ते दुःखात गेले. पूर्ण शुक्रवार दुःखी होते. त्या शुक्रवारी त्यांनी दुःख भोगलं. त्याच्यानंतर येशू ख्रिस्ताचा ज्यावेळेस मृत्यू झाला, त्याला अधोलोकात ठेवण्यात आलं, त्याला अधोलोकात तो गेला. त्यावेळेस लोनलीनेस, त्यांना एकटेपणाने ग्रासलं. परंतु रविवार त्यांच्यासाठी आशीर्वादाचा ठरला. प्रेज द लॉर्ड. कारण रविवारी त्यांचा गुरु त्यांना परमेश्वराने पुन्हा त्यांच्याकडे पाठवला. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हालेलुया. आपण सगळे जण मिळून खुशी खुशी मनाओ, खुशी खुशी मनाओ, खुशी खुशी मनाओ, खुशी खुशी मनाओ, बोलो बोलो मसीहा की जय जय जय, बोलो बोलो मसीहा की जय जय जय। खुशी खुशी मनाओ, खुशी खुशी मनाओ, खुशी खुशी मनाओ, खुशी खुशी मनाओ, बोलो बोलो मसीहा की जय जय जय।
तो माझ्यासाठी आला, तो मरण पावला, त्याने दुःख भोगलं, त्याला मरावं लागलं. बाइबल सांगतं मेरे लिए वो मारा गया, मेरे लिए वो गाड़ा गया. आमेन. आणि परमेश्वराचं वचन सांगतं तो पुन्हा तिसऱ्या दिवशी उठला. आमेन. हालेलुया. म्हणा येशू उठलेला आहे. येशू उठलेला आहे. म्हणा माझा प्रभू उठला आहे. माझा प्रभू उठला आहे. हालेलुया. आपल्या सर्व लोकांना सांगा प्रभू उठला आहे. प्रभू उठला आहे. म्हणा प्रभू उठला आहे. उठला आहे. प्रेज द लॉर्ड. जर तुमच्या घरामध्ये तुम्ही मला पाहताय तर घरातल्या प्रत्येकाला सांगा की प्रभू उठला आहे. प्रभू उठला आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. काही लोक स्वयंपाक करतात, काही लोक हातामध्ये त्यांच्या निवडणं टिपणं चालू आहे. आज ईस्टर आहे त्यामुळे ते लोक आज बिर्याणी बनवायची तयारी आहेत. आमेन. हालेलुया. परंतु आता या क्षणाला त्यांना सांगा ते सगळं ठेव बाजूला, प्रभू उठला आहे. आमेन. हालेलुया. हालेलुया. खुशी खुशी मनाओ, खुशी खुशी मनाओ, खुशी खुशी मनाओ, खुशी खुशी मनाओ. बोलो मसीहा की जय जय जय, बोलो बोलो मसीहा की जय जय जय. मेरे लिए आया, मेरे लिए दिया, मेरे लिए आया, मेरे लिए दिया, मेरे लिए यीशु ने दुख उठाया, मेरे लिए यीशु ने दुख उठाया, मेरे लिए मारा गया, मेरे लिए गाड़ा गया, मेरे लिए मारा गया, मेरे लिए गाड़ा गया, मेरे लिए फिर भी उठा मेरा है मसीह, मेरे लिए फिर भी उठा मेरा है मसीह. मैं मसीह का हूँ, मैं मसीह का हूँ, हम मसीह के हैं, हम मसीह के हैं. खुशी खुशी मनाओ, खुशी खुशी मनाओ, बोलो बोलो मसीहा की जय जय जय, बोलो बोलो मसीहा की जय जय जय. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. जगामध्ये खूप धार्मिक नेते होऊन गेले, प्रतिष्ठित लोक होऊन गेले, अनेक प्रकारचे ज्ञानी लोक होऊन गेले, परंतु इतिहासामध्ये फक्त एकच मनुष्य असा आहे की जो मनुष्य मरणातून उठलेला आहे. आमेन. त्याने मरणावर विजय मिळवलेला आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्रभू येशू ख्रिस्तच मरणातून उठलेला आहे. आमेन. आणि तो मरणातून उठला म्हणून आपल्याला आशा आहे. प्रेज द लॉर्ड. बायबल सांगतं जसा मी जिवंत आहे तसा तू जिवंत राहशील. आमेन. ज्या अर्थी प्रभू येशू त्या कबरेतून बाहेर आला, ज्या अर्थी त्याने त्या मृत्यूला हरवलं प्रियानो, त्या अर्थी प्रभू येशू ख्रिस्ताने आपल्यासाठी नवीन जीवन ठेवलेलं आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. बायबल सांगतं तो देहात आला आणि त्याने मरण स्वीकारलं आणि आत्म्यात तो जिवंत झाला. पवित्र शास्त्र सांगतं तो देहाने प्रगट झाला, त्याच्या शिष्यांसमोर तो उभा राहिला. माझा येशू ख्रिस्त जिवंत आहे म्हणून आपल्याला आशा आहे की आपले मेलेले लोक पुन्हा आपल्याला भेटणार आहेत. आमेन. प्रेज द लॉर्ड. आणि प्रभू आपल्याला स्वर्गामध्ये सगळ्यांना एकत्र घेऊन जाणार आहे. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. या सगळ्या पृथ्वीवरचे विश्वास सांगतात की आत्मा परलोकामध्ये एकत्र केला जाईल, सामावून घेतला जाईल आणि मग मनुष्याच्या शरीराचा नाश होईल. परंतु एकच देवाचं वचन, पवित्र शास्त्र, देवाचा शब्द सांगतो की सार्वकालिक जीवन मी तुम्हाला देईन. आमेन. हालेलुया. परंतु त्यासाठी त्याने शुक्रवारी किंमत मोजलेली प्रियानो, फ्रायडेच्या दिवशी त्याने किंमत मोजलेली आहे आणि म्हणून आज आपण आनंद करू शकतो. आमेन. प्रेज द लॉर्ड. शुक्रवारी गुड फ्रायडेचा मेसेज जर तुम्ही ऐकला असेल तर पुन्हा मी तुम्हाला सांगतो, जर तुम्ही ऐकला नसेल तर शुक्रवारचा मेसेज, गुड फ्रायडेचा मेसेज फेसबुक वरती जा, पुन्हा तो मेसेज ऐका. त्या मेसेज मध्ये मी येशू ख्रिस्ताच्या मृत्यूतून मिळणारे 7 फायदे, ब्लेसिंग, प्रॉफिट मी त्या ठिकाणी डिक्लेअर केलेले, घोषित केले. तुम्ही पहा ते 7 ब्लेसिंग तुमच्या जीवनाला आशीर्वादित करतील. आमेन. हालेलुया. म्हणून आजचा दिवस जो आहे तो जल्लोष करण्याचा दिवस आहे. आजचा दिवस आनंद करण्याचा दिवस आहे. आज ग्लूमी चेहरे आणि चेहऱ्यावर दुःख,
राहिलं नव्हतं, कारण सकाळी त्यांनी जे मसाला वगैरे तेल वगैरे त्या शरीराला लावण्यासाठी आणलं होतं, सुगंधित ते तेल लावण्यासाठी आणि तो मसाला लावण्यासाठी त्या ठिकाणी शरीर उपलब्ध नव्हतं, कारण ते शरीर परमेश्वराच्या आत्म्याने जिवंत केलं होतं. आमेन. हालेलुया. से हालेलुया. आमेन. प्रेज द लॉर्ड. जय बोलो, जय बोलो, यीशु मसीहा की जय बोलो. बोलो जय बोलो, जय बोलो, यीशु मसीहा की जय बोलो. जय बोलो, जय बोलो, यीशु मसीहा की जय बोलो. Praise the Lord. Hallelujah. बोलो यीशु मसीहा की जय बोलो. अंधे को आँख दिया यीशु ने, 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 लंगड़ों को चला दिया यीशु ने, लंगड़ों को चला दिया यीशु ने. जय बोलो, जय बोलो, जय बोलो, जय बोलो, बोलो जय बोलो, यीशु मसीहा की जय बोलो. जय बोलो, जय बोलो, यीशु मसीहा की जय बोलो. जय बोलो, जय बोलो, यीशु मसीहा की जय बोलो. हम सबको बचा लिया यीशु ने, हम सबको बचा लिया यीशु ने, पापों से छुड़ा लिया यीशु ने, पापों से छुड़ा लिया यीशु ने. हम सबको बचा लिया यीशु ने, हम सबको बचा लिया यीशु ने, पापों से छुड़ा लिया यीशु ने, पापों से छुड़ा लिया यीशु ने. जय बोलो, बोलो जय बोलो, यीशु मसीहा की जय बोलो. जय बोलो, जय बोलो, यीशु मसीहा की जय बोलो. Praise the Lord. Hallelujah. आज भी यीशु जिंदा है, हम बताने आए हैं. Praise the Lord. आज worship team ने ते गाणं खूप सुंदर आहे. मला जेवढं गाता येईल तेवढं मी गाईल. आमेन. Praise the Lord. आज भी यीशु जिंदा है, हम बताने आए हैं. हम बताने आए हैं, हम बताने आए हैं, हम बताने आए हैं, हम बताने आए हैं. आज यीशु जिंदा है, हम बताने आए हैं. आज यीशु जिंदा है, हम बताने आए हैं. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. माझा येशू जिवंत आहे आणि मी आज ते सांगायला आलेलो आहे. आमेन. प्रेज द लॉर्ड. आपण याच डोळे बंद करूया, प्रभूची आराधना करू. धन्यवाद येशू. थँक यू जीसस. Oh, we worship you, Lord. Oh, Ramande Beria Talamasha Keria Darabaria Daraba. Oh, Rahan Sekeria Dereberia Daramasha Derebe. Hallelujah. Oh, Shalaramande Sekeria Darabaria Daraba. Oh, Riade Klemasha Dereberia Darabaria Daraba. Oh, Riade Kalamasha Dereberia Daraba Seko. Oh, Ramanda Lamasha Dereberia Daraba. Hallelujah. Oh, thank you, Jesus. Thank you, Jesus. Thank you, Jesus. Oh, Ramande Shatere Beria Daraba Sekoria.
बिनती हमारी तेरे आगे सुगंध जैसे उठे. अशी प्रार्थना मी करणार आहे प्रभू, ही प्रार्थना तुझ्या समोर दरवळणाऱ्या धुपासारखी येऊ दे लॉर्ड. Oh Jesus, we worship you, Master. बिनती हमारी तेरे आगे सुगंध जैसे उठे. अपने हाथों को उठाकर सारे लोग प्रार्थना करें. थैंक यू जीसस. मसीहा तेरी महिमा हो लॉर्ड. तू जिंदा खुदा है प्रभु. थैंक यू मास्टर. थैंक यू जीसस. ओ रिमांदा शेकेरिया तेरे बेरिया लाबा रामाने कलामा शाम तेरे बेरिया लाबा सेके. थैंक यू जीसस. थैंक यू जीसस. अनेक लोक जॉईन व्हायचे बाकी आहेत अजून, आणि म्हणून आपण आराधनेमध्ये खूप वेळ चालवणार आहे. कारण देवाचं वचन आज प्रत्येकापर्यंत पोहोचलं पाहिजे. आमेन. हालेलुया. ओरा बासेकेरिया तेरे बेरिया लाबा शांदारा बरिया लाबा. Thank you, Jesus. Thank you, Jesus. Thank you, Lord. We worship you, Father. Oh, Rakalama Sandara Maria Rabba. Thank you, Jesus. Thank you, Lord. कोई नहीं है सिंहासन के योग्य, बस एक तू यहोवा. कोई नहीं है आदर के योग्य, बस एक तू मसीहा. कोई नहीं है सिंहासन के योग्य, बस एक तू राजा. कोई नहीं है आदर के योग्य, बस एक तू मसीहा. कोई अपने हाथों को उठाकर सब मिलेंगे. कोई नहीं है प्रभु आदर के योग्य, बस एक तू मसीहा है प्रभु. कोई नहीं है सिंहासन के योग्य, बस एक तू राजा. कोई नहीं है आदर के योग्य, बस एक तू यहोवा. कोई नहीं है सिंहासन के योग्य, बस एक तू राजा. सारी महिमा सारा आदर यीशु तुझको मिले. Yes, Lord. Thank you, Jesus. Hallelujah. Thank you. Hallelujah. चरणों में तेरे हम आते हैं. Yes, Lord. Thank you, Father. We worship you, Lord. चरणों में तेरे हम आते हैं. सारा आदर तुझको देते हैं. चरणों में तेरे हम आते हैं. सारा आदर तुझको देते हैं.
हमको यकीन है कि तू है खुदा, इस कारण करते सजदा। हमको यकीन है, हमको यकीन है तू है खुदा प्रभु, कि तू है खुदा, इस कारण करते सजदा। शीश हम झुकाते हैं, वंदना करते हैं। शीश हम झुकाते हैं, वंदना करते हैं। हालेलुया, हालेलुया। आजच्या दिवसासाठी आम्ही तुझे आभार मानतो प्रभू. जर हा पुनरुत्थानाचा दिवस नसता प्रभू, तू पुनरुत्थित झाला नसता रे बाप्पा, तर आम्ही आज सेलिब्रेट करू शकलो नसतो प्रभू. रे बाप्पा, आज सेलिब्रेशन आहे प्रभू, कारण तू मरणाला हरवलेलेस रे बाप्पा, आणि तू पुनरुत्थित येशू म्हणून आमचा प्रभू आणि उद्धारक झालास प्रभू. आणि सर्व गौरव, सर्व महिमा तुझ्या पवित्र नावाला देतो रे बाप्पा. ही स्तुती आणि आराधना आज आम्ही तुला समर्पित करतो. येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये आम्ही ही प्रार्थना मागतो. आमेन. से आमेन. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. प्रेज द लॉर्ड. आपण देवाच्या वचनाकडे जाऊया. सगळेजण पवित्र शास्त्राकडे पाहतील, पवित्र शास्त्र उघडतील, कारण प्रभूचा हा दिवस अत्यंत महत्वाचा दिवस होता. हा त्या पवित्र आठवड्याचा शेवटचा दिवस आहे. आमेन. सगळं सुरुवात झालं यरूशलेम मध्ये ज्यावेळेस येशूचा प्रवेश झाला, ज्यावेळेस येशूने ज्यावेळेस यरूशलेम मध्ये प्रवेश केला, त्या दिवशी सुरुवात झालं आणि 8 दिवस सलग त्या सर्व गोष्टी घडत होत्या. आणि जे काही भविष्यवक्त्यांनी जे काही प्रभूने सांगितलं होतं, थोडा इकडे कमी करा. भविष्यवक्त्यांच्या द्वारे जे काही सांगण्यात आलं होतं ते सगळं तसंच्या तसं घडत होतं. काळवाच्या शिखरावरती प्रभू बसून यरूशलेम मध्ये आला, तेव्हा त्या ठिकाणी त्याचं मोठ्याने जल्लोषात त्याचं स्वागत झालं. आणि मग गेल्या रविवारी आपण सगळ्यांनी तो दिवस या ठिकाणी झावळ्याचा रविवार म्हणून सेलिब्रेट केला. मग सोमवार पुन्हा येशू यरूशलेममधून बाहेर गेला आणि मग तुम्हाला माहिती आहे बुधवारच्या दिवशी अंजिराचा सण होता. त्याच्यानंतर मग गुरुवारी आपण या ठिकाणी मौनी गुरुवार साजरा केला. त्या दिवशी आपण प्रीतीविषयीची नवीन आज्ञा प्रभूपासून जी मिळाली ती आपण शिकलो. म्हणून हा आठवडा अत्यंत महत्वाचा होता. परंतु या दिवसाने आठवड्याचं महत्व अत्यंत मोठ्या प्रमाणात वाढवलं. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. कारण हा आठवडा, संपूर्ण आठवडा जर तुम्ही पाहिला, गुरुवारी रात्री ज्यावेळेस ते सगळेजण एकत्र बसले होते, त्या रात्री प्रभू येशू ख्रिस्ताने प्रीतीविषयी सांगितलं, आज्ञा दिली. आणि मग गेत्सेमनी बागेमध्ये ते सगळे जण गेले आणि गेत्सेमनी बागेत प्रार्थना करत असताना मग यहूदा इस्करियोतने त्या ठिकाणी सगळ्या लोकांना घेऊन तो आला त्या ठिकाणी आणि त्या येशू ख्रिस्ताला त्या धरून देण्यात आलं.
आणि जसं भविष्यवक्त्याने सांगितलं होतं त्याला स्वकीय विकतील त्याप्रमाणेच त्याला विकण्यात आलं. जसं इसाकाच्या बाबतीमध्ये आपल्याला माहिती आहे, योसेफाच्या बाबतीमध्ये जसं घडलं तसंच त्याच्या स्वकीयांनी त्या 12 शिष्यांमधूनच यहूदा इस्करियोतच त्याच्या विरोधात उभा राहिला आणि त्याचं चुंबन घेतलं की त्याची ओळख पटावी म्हणून. आणि मग येशू ख्रिस्तावरती झडप घालून त्या लोकांनी पकडलं. येशू त्यांना म्हणाला की मी मंदिरात असताना तुम्ही मला पकडलं नाही आणि आज या ठिकाणी तुम्ही मला पकडताय. आणि येशू ख्रिस्ताला त्या लोकांनी धरलं. येशू ख्रिस्ताला पकडल्यानंतर तुम्हाला माहितीये त्या ठिकाणी पेत्राने आपली तलवार काढली आणि त्या तलवारीने मल्क नावाच्या शिपायाचा त्याने कान कापून टाकला. आणि हे सगळं घडत असताना येशू ख्रिस्ताने त्या तलवारी घेण्यासाठी का सांगितलं होतं? येशू ख्रिस्ताने सांगितलं की तुमचे कपडे विका आणि तुम्ही तलवार विकत घ्या. अनेक लोक, अनेक विद्वान, शास्त्राचे अभ्यासक लोक म्हणतात की याविषयी अनभिज्ञ लोक अजूनही माहिती नाही कशासाठी, परंतु बायबल सांगतं, बायबलमध्ये त्याचं सेल्फ क्लिअरिफिकेशन आहे. प्रभू म्हणाला की माझी पाप्यांमध्ये गंती व्हावी, माझी गणना पाप्यांमध्ये व्हावी म्हणून कदाचित त्या ठिकाणी तलवार घेण्यात आली आणि ती तलवार मल्क नावाच्या शिपायावरती पेत्राने वापरली. आणि बघा त्या ठिकाणी गुन्हा घडला, त्या ठिकाणी रक्त सांडलं, परंतु प्रभू येशू ख्रिस्ताने त्याचं जे जीवन देण्याचा स्वभाव होता, येशू ख्रिस्ताने पटकन तो कान उचलला आणि त्या मल्क नावाच्या जे शिपायाचा कान तुटला होता त्याचा कान लगेच जागेवरती बसवला आणि त्याची जखम सुकून गेली. आजपर्यंत असा कुठला सर्जन या जगामध्ये की त्याने तुटलेला कान एका मिनिटात बसवावा आणि त्या ठिकाणी कुठली जखम राहणार नाही. ओनली वन स्पेशलिस्ट, फक्त एकच या जगात विशेषज्ञ होऊन गेलेला आणि तो माझा येशू ख्रिस्त आहे. परंतु बायबल सांगतं एवढं सगळे मोठे मोठे चमत्कार ते लोक पाहत होते, परंतु त्यांची मन अंधळी करण्यात आली होती. आणि मग 2 कोरिंथियन्स चॅप्टर नंबर 4 वर्स 4 म्हणजे 2 कोरिंथियन 4 वचन अत्यंत महत्त्वाचं आहे की त्यांनी येशूवर विश्वास ठेवू नये म्हणून सैतानाने त्यांचं मन अंधळ केलं होतं. आमेन. बायबलमध्ये त्या ठिकाणी जर प्रसंग तुम्ही पाहिला तर त्या काळोख्या रात्री त्या ठिकाणी ज्यावेळेस गेत्सेमने बागेमध्ये येशू ख्रिस्तावरती हल्ला करण्यात आला, पकडण्यासाठी सगळेजण एकत्रित आले होते. येशू ख्रिस्ताबरोबर असलेले त्याचे शिष्य देखील पळून गेले, कुणीच राहिलं नाही. एकटा प्रभू येशू ख्रिस्त त्या ठिकाणी होता. आणि मग येशू ख्रिस्त त्यांच्या हातामध्ये ज्यावेळेस पडला, येशू ख्रिस्ताला त्यांनी त्या ठिकाणापासून छळण्यास सुरुवात केली. आणि आपल्याला माहिती आहे मग गुड फ्रायडे आपण या ठिकाणी देवा प्रभूचा संदेश ऐकला की कशा प्रकारे त्याला मृत्यूला सामोरे जावं लागलं. तो कडू प्याला तो पिला. आणि मग या सगळ्या गोष्टी लिहिलेल्या आहेत. आणि शिष्य पहा, मग येशू ख्रिस्ताने आपला प्राण ज्यावेळेस सोपवला, आपण वाचलं योहानाचा 19वा अध्याय 30 वचन आपला गुड फ्रायडेचा मेसेज होता. आणि प्रभूने आपला प्राण सोपवला. आणि मग बायबलमध्ये लिहिलंय पडदावर पासून खालपर्यंत फाटत गेला आणि त्याचं सगळं डिटेल मी शुक्रवारी बोललेलो आहे. परंतु आता त्यानंतर प्राण सोडल्यानंतर ते आज सकाळी ज्यावेळेस मरिया मगदली आणि मरिया ज्यावेळेस त्या ठिकाणी पोहोचल्या, त्या कबरेपाशी आल्या, तिथपर्यंत काय घडलं असेल, तिथपर्यंत काय वातावरण असेल इस्रायलमध्ये. पहा, अत्यंत विचार करण्यासारखी महत्वाच्या गोष्टी काही घडल्या असतील. त्या ठिकाणी पहा शांतता होती. पहिली गोष्ट जर तुम्ही वाचलं मत्तयाचा 27वा अध्याय आणि त्याच्या 40व्या वचनाच्या पुढे जर वाचलं तर बायबल सांगतं की पडदा वरपासून खालपर्यंत फाटला, भूकंप झाले आणि जे मेलेले लोक होते ते जिवंत फिरताना लोकांनी पाहिले. आमेन. हालेलुया. म्हणजे याचा अर्थ जे प्रभूवर विश्वास ठेवणारे होते त्याच्यामध्ये अब्राहम, इसाक, याकोब, मोशे जे या पृथ्वीवर होते. आता मोशे बायबलमध्ये लिहिलेलं मोशेला कोणी पाहिलं नाही. आणि एलिया आणि मोशे प्रभूशी बोलायला मग त्याच्या 17व्या अध्यायामध्ये खाली आले होते. याचा अर्थ ते नव्हते, परंतु अब्राहमाला, सारेला एखाद्या वेळेस त्यांनी पाहिलं असेल, नाव नमूद केलेलं आहे. पण देवाचे जे अभिषिक्त सेवक आहेत जुन्या करारातले तेच जिवंत झाले असतील. आमेन. आणि पहा, नंतर मग मोठा अंधार पडला येशू ख्रिस्ताला. मग त्या रात्री त्याचं हाड मोडलेलं नव्हतं, त्यामुळं त्याला उतरवण्यात आलं. त्याचा प्राण 6 वाजता गेला. पहा, त्याने स्वतःहून त्याचा प्राण अर्पण केला. जर तुम्ही पाहिलं तर सगळं रक्त जाऊनही मनुष्य कमीत कमी 12 तास जिवंत राहतो, परंतु येशू ख्रिस्ताने स्वतःहूनच आपला प्राण समर्पित केला. त्याने आपला जीव
स्वतःहून दिला. बायबलमध्ये लिहिलेलं आहे त्याने स्वतःचा प्राण स्वतः अर्पण केला. त्याचा जीव गेला नाही. आमेन. त्याला छळून मारण्यात आलं नाही. त्याने ठरवलं होतं त्या वेळेपर्यंत त्याने ते दुःख सहन केलं आणि मग प्रभू म्हणाला मी माझा आत्मा पित्या तुझ्याकडे सोपवतो. आमेन. हालेलुया. म्हणजे ते पण त्याने स्वइच्छेने केलेलं आहे. त्याचा प्राण काढून घेतला नाही, त्याचा जीव गेला नाही. तो म्हणाला मी माझा आत्मा सोपवतो. आणि मग ते शरीर उतरवण्यात आलं. उतरवलेलं शरीर कबरेमध्ये नेण्यात आलं. कबरेमध्ये ते ठेवण्यात आलं. कबरेवरती धोंड ठेवण्यात आली. विशेष म्हणजे हेरोदाला या पुरुषांनी याजकांनी सांगितलं की अरे तो असं म्हणाला होता की मी तिसऱ्या दिवशी पुन्हा उठणार आहे. आणि मग इस्रायल लोकांच्या समजप्रमाणे 3 दिवसाच्या आत माणूस जिवंत होऊ शकतो या गोष्टीवरती त्यांचा विश्वास होता. म्हणून त्यांनी काय केलं की त्या ठिकाणी 2 शिपाई त्या कबरेवरती ठेवले आणि कबरेला त्यांनी खूप मोठं सील केलं, पॅक केलं आणि कबरेच्या बाहेर मात्र 2 शिपाई त्या ठिकाणी त्यांनी ठेवले. परंतु रविवारी सकाळी पहाटे मग मरिया दोघी जणी त्या ठिकाणी कशासाठी आल्या? ते सुगंधी द्रव्य तेल घेऊन आल्या की त्या बॉडीला लावावे. कारण त्या ठिकाणी तशी प्रथा होती की मेलेल्या शरीराला त्या सुगंधी द्रव्याने परत एकदा लेप लावून ते शरीर तसंच्या तसं राहावं म्हणून त्याला त्या ठिकाणी त्या प्रोसिजर मधून जावं लागत होतं. आणि मग त्या ठिकाणी ते पूर्ण करण्यासाठी त्या दोघी स्त्रिया आल्या. परंतु त्या पूर्वीचं जर वातावरण तुम्ही पाहिलं आत्मिक जगामधलं तर सैतानाचा समज झाला होता की आपण देवाच्या पुत्राला पण मृत्यूच्या हवाली केलेलं आहे. आमेन. त्या शुक्रवारी ज्यावेळेस त्याचा प्राण गेला त्या शरीराचा मृत्यू पाहून, त्या शरीराला मृत झालेलं पाहून त्या ठिकाणी सैतानी राज्यामध्ये किंवा दुष्टात्म्यांच्या सत्तेखाली, सैतानाच्या सत्तेखाली आनंद करण्यात आला होता. कारण त्यांनी मोठा विजय मिळवला होता. मृत्यूने त्या शरीराला पकडून ठेवलं होतं आणि मग ते शरीर त्या कबरेत ढकलण्यात आलं, कबरेत ठेवण्यात आलं. आणि मेलेल्या शरीरावरती मला माहितीये जरी त्या ठिकाणी शारीरिक दृष्टीने शिपाई ठेवले होते परंतु त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये दुष्टात्मे पण आले असतील की त्या ठिकाणी कोणती हालचाल होती का पाहण्यासाठी. आणि मग सैतान लुसिफर मोठ्या प्रमाणामध्ये तिथं त्या 3 दिवसामध्ये सेलिब्रेट करत असेल की अरे आता देवाचा पुत्राला आपण मारून टाकलेलं आहे. आता देवाचा पुत्रच राहिला नाही. आता या पृथ्वीवरती सार्वकालिक जीवन देवाचा जो संदेश आहे तो संपलेला आहे. परंतु सकाळी पहाटे त्या ठिकाणी आत्मिक जगतामध्ये काहीतरी मोठा भूकंप झाला असेल. आमेन. हालेलुया. माझा विश्वास आहे त्या ठिकाणी जे देवदूत होते ज्यांना पाहिलं की एक उशाशी बसला होता आणि मग एक बाहेर त्या कबरेच्या बाहेर उभा होता आणि मरियेने ते पाहिलं. आपण वाचूया योहानाचा 20वा अध्याय. सगळेजण जातील योहानाच्या 20व्या अध्यायामध्ये. आमेन. चॅप्टर नंबर 20. विसावा अध्याय पहिलं वचन. मग रविवारी हा. सकाळी अगदी पहाटे हा. मरिया मागदलिया खडक्याकडे आली हा. आणि खडक्यावरून धोंड काढलेले आहे असे तिला आढळले. म्हणून तिने शिमोन पेत्र व त्याच्यावर येशूची प्रीती होती तो दुसरा शिष्य यांच्याकडे धावत घेऊन म्हटले, त्यांनी प्रभूला खडक्यातून काढून घेऊन कोठे ठेवले हे आम्हाला माहित नाही. मग पेत्र व दुसरा शिष्य हे निघाले व खडक्याकडे गेले. तेव्हा ते दोघे बरोबर पळत गेले आणि तो दुसरा शिष्य पेत्रापेक्षा लवकर पुढे जाऊन त्याच्या आधी खडक्याजवळ पोहोचला आणि त्याने वाकून आत डोकावले. तेव्हा त्याने तागाची वस्त्रे पडलेली पाहिली पण तो आत गेला नाही. मग शिमोन पेत्रही त्याच्या मागून आला व खडक्यात आत गेला. तेव्हा तागाची वस्त्रे पडलेली आणि जो रुमाल त्याच्या डोक्याला होता तो तागाच्या वस्त्राबरोबर नाही तर निराळा एकीकडे गुंडाळलेला पडलेला त्याने पाहिला. शेवटी तो दुसरा शिष्य जो खडक्याकडे पहिल्यांदा पोहोचला होता तो सुद्धा आत गेला. त्याने पाहिले आणि विश्वास ठेवला. त्याने पाहून विश्वास ठेवला. 9वं वचन. येशूने मरणातून पुन्हा उठणे आवश्यक आहे
हे त्यांना अजून सुद्धा समजले नव्हते. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. त्यांच्याबरोबर 3.5 वर्ष येशू ख्रिस्ताने 3 वेळा ही भविष्यवाणी करून सांगितलं होतं की माझं मरण हे अगत्याचं आहे. आमेन. सोकीय मला परक्यांच्या हाती धरून देतील, मला परक्यांच्या हाती छळलं जाईल, मला मारलं जाईल, माझा मृत्यू होईल, परंतु 3ऱ्या दिवशी मी पुन्हा उठणार आहे. आणि अशा भविष्यवाण्या सांगून देखील त्यांना तो शास्त्रलेखाचा बोध झाला नाही, त्यांना ते समजलं नाही. येशू ख्रिस्ताने सांगितलेलं त्यांना समजलं नाही. पहा, त्याने मेलेल्यामधून उठावे हे अवश्य आहे, हा शास्त्रलेख तोपर्यंत ते समजले नव्हते. आमेन. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. पहा, किती अंधकाराने त्यावेळेस मन झाकलेली होती. इतका मोठा प्रकाश त्यांच्यामध्ये प्रकाशलेला होता. प्रभू येशू ख्रिस्त म्हणजे जगाचा प्रकाश आहे, परंतु त्यांच्या मनामध्ये आजही तेच होतं. आणि म्हणून पुढे जर तुम्ही पाहाल, येशू ख्रिस्ताची बातमी त्यांनी ऐकली. त्यांनी येशू ख्रिस्त मरणातून उठलेला, कारण पेत्र आणि योहानाने तर प्रत्यक्ष जाऊन कबरेत पाहिलं. कबरेजवळ जे काही घडलेलं आहे, वस्तू स्थिती त्यांनी डोळ्याने पाहिली, मरियेने पाहिली. परंतु पहा, त्याच्या पुढे जाऊन जर तुम्ही वाचलं 10व्या वचनाच्या पुढं, तेव्हा ते शिष्य परत आपापल्या घरी गेले. आमेन. प्रेज द लॉर्ड. त्या ठिकाणी काय झालं? त्यांनी मेलेलं शरीर त्यांनी त्या ठिकाणी जिवंत झालेलं पाहिलं. येशू ख्रिस्त तिथं ज्या ठिकाणी ठेवण्यात आलं होतं येशू ख्रिस्ताचं शरीर, त्या ठिकाणी ते शरीर नव्हतं, परंतु त्याच्या शास्त्रलेखाप्रमाणे त्याचं उठणं अगत्याचं होतं, अवश्य होतं. या शास्त्रलेखाचा त्यांना तोपर्यंत बोध झाला नाही. 10व्या वचनात लिहिलंय, ते शिष्य मात्र उठले आणि आपल्या घरी निघून गेले. आमेन. हालेलुया. आज अनेक ख्रिस्ती लोक आजचा दिवस फक्त सेलिब्रेशन म्हणून करतात. आपल्या ख्रिस्ती समाजामध्ये किंवा ख्रिस्ती धर्मामध्ये 2 सण आहेत. ख्रिस्त जयंती म्हणजे नाताळ आपण सेलिब्रेट करतो, क्रिसमस सेलिब्रेट करतो, आणि त्याच्यानंतर मग आपण काय तर ईस्टर सेलिब्रेट करतो. आमेन. ईस्टरच्या पूर्वी 40 दिवस लोक उपवास धरतात आणि मग 40व्या दिवशी येशू ख्रिस्ताच्या पुनरुत्थानाच्या दिवशी लोक उपवास फास्टिंग बंद करतात आणि मग लोक पुन्हा आपलं जीवन जगायला सुरुवात करतात. तीच प्रथा आजही चालू आहे. शिष्याने पाहिलं मेलेल्यातून उठलेलं शरीर, आता त्या ठिकाणी येशू ख्रिस्त उठलेला आहे आणि येशू ख्रिस्ताच्या नंतर 10व्या वचनामध्ये लिहिलंय, तेव्हा ते शिष्य परत आपापल्या घरी गेले आणि मग त्यांनी परत आपला जुना धंदा परत सुरू केला. आमेन. येशू ख्रिस्त असताना त्यांनी आपल्या बोट विकल्या होत्या, परत बोट विकत घेतल्या आणि पुन्हा मासेमारीच्या व्यवसायाला लागले. आमेन. हालेलुया. प्रभू म्हणाला होता की मी तुम्हाला माणसे करणार आहे. आमेन. कारण त्या ठिकाणी जे काही घडत होतं ते सगळं शास्त्रलेखात सांगितल्याप्रमाणे त्या संपूर्ण वस्तुस्थिती त्यांच्या डोळ्यासमोर होत होती, तरी त्यांच्या डोळ्यांमध्ये ते प्रकट होत नव्हतं, त्यांच्या डोळे प्रकाशमान होत नव्हते. आणि म्हणून जर इफिसियन्सचा पहिला अध्याय 19व्या वचनामध्ये पाहिलं तर त्या ठिकाणी पॉल म्हणतो की मी प्रार्थना करतो की परमेश्वराचं ज्ञान तुम्हाला प्राप्त व्हावं, तुमचे ज्ञान चक्षु प्रकाशित व्हावे. आमेन. हालेलुया. रोमकराचा 8वा अध्याय आणि त्याच्या 11व्या वचनामध्ये काय लिहिलंय आपण वाचूया. रोमकराचा 8वा अध्याय 11 वचन सगळेजण काढतील आणि पवित्र शास्त्र वाचतील. ते जर वचन आज जर तुम्ही स्वीकारलं तर खरा रेझरेक्शन डे तुम्ही सेलिब्रेट करा. पहा, मी 3-4 दिवसापासून एक मेसेज व्हायरल होताना पाहतोय आणि मी ख्रिस्ती अनेक व्हॉट्सअपच्या ग्रुपवरती आणि तो मेसेज सगळेजण सगळीकडे पाठवतात. मला माहिती नाही का पाठवतात, परंतु त्या ठिकाणी त्या मेसेज मध्ये लिहिलेलं आहे ईस्टर म्हणू नका, ईस्टर एका कुठल्या तरी देवीचं नाव आहे आणि ईस्टरच्या दिवशी येशू ख्रिस्त जिवंत झालेला आहे आणि म्हणून ईस्टर म्हणू नका, त्याला पुनरुत्थानाचं. मला माहिती नाही त्याला आजच्या दिवसाला काय म्हणायचं आहे, परंतु मला एक म्हणायचं आहे की माझा येशू ख्रिस्त जर या दिवशी जिवंत झालेला आहे तर त्या ज्या आत्म्याने तो जिवंत झालेला तो आत्मा आजही आपल्यामध्ये कार्यरत आहे. प्रेज द लॉर्ड. वाचा रोमकराचा 8वा अध्याय 11 वचन. ज्याने येशूला मेलेल्यातून उठविले त्याचा आत्मा जर तुम्हामध्ये वास करीतो, तर ज्याने ख्रिस्ताला मेलेल्यातून उठविले तो तुम्हामध्ये वास करणाऱ्या आपल्या आत्म्याने तुमची मर्त्य शरीरे जिवंत करील. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. काय म्हणायचं आजच्या दिवसाला हा वाद आहे मोठा, परंतु ज्या आत्म्याने मेलेल्या शरीराला जिवंत केलं तो जर आत्मा आपल्यामध्ये, तर आपण प्रभू येशू ख्रिस्तासारखे जिवंत राहणार आहोत. आमेन. प्रेज द लॉर्ड.
रिझरेक्शन डे, पुनरुत्थानाचा दिवस आहे आजचा, आणि ते माझ्यासाठी महत्वाचं आहे. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. त्या शिष्यांसारखं होऊ नये, त्या ख्रिस्ती लोकांसारखं, त्या शिष्यांसारखं होऊ नये, नामधारी लोकांसारखं, की हा आज ईस्टर आहे, आता ईस्टर सेलिब्रेट केला, आज मस्त बिर्याणी खाल्ली, आज ईस्टरचा सगळा सण साजरा केला, उद्यापासून रेग्युलर लाईफ. आमेन. पुन्हा सुवार्ता सांगणं बंद, मग येशू बरोबर फिरणं बंद, मग प्रार्थना बंद, उपवास बंद. पण पहा, पुढे जर तुम्ही पाहिलं 11व्या वचनाच्या पुढे एक स्त्रीने हे ओळखलं, येशू ख्रिस्त मरणातून उठलेला आहे. मरिया पहा काय, इकडे मरिया बाहेर कबरेजवळ रडत उभी राहिली होती, आणि रडता रडता तिने ओढवून कबरेत पाहिले. आमेन, हालेलुया, प्रेज द लॉर्ड. हा, येशू ख्रिस्त मरणातून उठलेला आहे, आणि शिष्य घरी गेले. आमेन. परंतु मरिया तिथंच उभं राहिली, कारण येशू ख्रिस्ताचं शरीराचं काय झालंय ते तिला पाहायचं होतं. काही लोक प्रभूला खूप आत्म्याने पाहण्याची इच्छा बाळगतात, त्यातली ही मरिया आहे. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. शिष्यांनी देखील येशू ख्रिस्तावरती प्रेम केलं होतं. त्यांनी 3.5 वर्ष येशू ख्रिस्ताबरोबर क्षण घालवला होता. परंतु मरियेचं जीवन पहा, त्या शिष्यांनी ते ऐकलं, ते पाहिलं, आणि ते घरी गेले. परंतु मरिया मात्र त्या आत्म्याने त्या ठिकाणी थांबली, तिला प्रभूला भेटायचं होतं. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. ईस्टर या गोष्टीची आपल्याला आठवण करून देतो की आपला देव जिवंत आहे, आणि त्या देवाच्या समोर आपण जाऊ शकतो. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. व्हॉट इज द मीनिंग ऑफ रेझरेक्शन? पुनरुत्थान म्हणजे काय? आपला देव मेलेला देव नाही, आपला देव जिवंत आहे. आणि त्या विश्वासाने मरिया त्या ठिकाणी उभी राहिली. शिष्य पारंपरिक रीतीप्रमाणे घरी निघून गेले, त्यांनी त्या ठिकाणी ईस्टर सेलिब्रेट केला नाही. पहा, त्या मरियेने पापुड 11 वर्षामध्ये वाचा, इकडे मरिया बाहेर कबरेजवळ रडत उभी राहिली होती, आणि रडता रडता तिने ओढून कबरेत पाहिले, तो तेथे येशूचे शरीर ठेवले होते, तेथे शुभ्र वस्त्र परिधान केलेले 2 देवदूत, एक उशाजवळ, एक पायथ्याजवळ असे बसलेले तिने पाहिले. ते तिला म्हणाले, बाई, का रडतेस? ती त्याला म्हणाली, त्यांनी माझ्या प्रभूला नेले व त्याला कोठे ठेविले मला ठाऊक नाही. म्हणून असे बोलून ती पाठमोरे फिरली, तो तिने येशूला उभे राहिलेले पाहिले. प्रेज द लॉर्ड, आमेन. त्या स्त्रीने येशू ख्रिस्ताला मरणातून उठल्यानंतर पहिल्यांदा पाहिलं. एका स्त्रीला तो मान प्राप्त झाला. आमेन. कारण तिच्यामध्ये प्रभूला भेटण्याची आस्था होती. तिला ते शरीर हवं होतं, तिला माहिती होतं की त्या शरीराने तिला जीवन दिलं होतं. आमेन. परंतु प्रभूने तिला आवाज दिला, पुढे जाऊ वाचा. असे बोलून ती पाठमोरे फिरली, तिने येशूला उभे राहिलेले पाहिले. आमेन, हालेलुया. परंतु तो येशू आहे असे तिला समजले नाही, असं तिला समजलं नाही. आमेन, हालेलुया. आज हजारो साक्ष लोक सांगतात की मी येशूला पाहिलं, माझ्या डोळ्यांनी मी माझ्या येशूला पाहिलं. माझ्या चर्चमध्ये कितीतरी वेळा लोकांनी सांगितलं, पास्टर, ज्यावेळेस तुम्ही शेवटची प्रार्थना करत होते, मी तुमच्या बाजूला मोठा प्रकाश पाहिला. मी चेहरा पाहू शकत नव्हते, परंतु मी तेजस्वी चेहरा पाहिला. आमेन, हालेलुया. माझा प्रभू जिवंत आहे. माझ्या देवाचं सामर्थ्य तुम्ही अनुभवू शकता. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. जर आज अंतःकरणापासून तुम्ही त्याचा शोध कराल तर तुम्हाला देहाने प्रकट होईल. आमेन, प्रेज द लॉर्ड. किती लोकांना आज त्याचा चेहरा पाहायचा आहे, किती लोकांना आज त्याच्या जवळ जायचं आहे. पहा, जर तुमचं हृदय मरियेसारखं त्याच्यावरती प्रेम करणार असेल तर रिझरेक्शन डे तुम्ही सेलिब्रेट करताय. आमेन. तुम्ही जर त्याला पाहण्याचा पूर्ण मनापासून प्रयत्न करताय, आत्म्यामध्ये त्याला शोधताय, तर तो तुम्हाला प्राप्त होणार आहे. आमेन, प्रेज द लॉर्ड, हालेलुया. आपण जर वाचलं 1 शमूएल त्याचं 7व्या अध्यायामध्ये पवित्र शास्त्रामध्ये त्या ठिकाणी लिहिलेलं आहे की शमूएल ज्यावेळेस बालक होता, 3ऱ्या अध्यायामध्ये ही स्टोरी लिहिलेली आहे साधारण. आणि त्या ठिकाणी लिहिलेलं आहे की शमूएल त्या मंदिरामध्ये गाभाऱ्याजवळ राहत होता. आमेन, हालेलुया. कारण शमूएलला त्याच्या आईने वयाच्या म्हणजे त्याची धानतोडी झाल्यानंतर त्याला मंदिरात आणून समर्पित केलं होतं, आणि मग तो मंदिरातच लहानाचा मोठा होत होता. आणि त्या ठिकाणी तो जसा वाढत होता
आणि मंदिरामध्ये त्या गाभाऱ्यामध्ये पवित्र कराराच्या कोशापाशी तो झोपत होता आणि त्याला आवाज प्रभूने दिला आणि 3 वेळा आवाज देऊनही त्याने तो आवाज ओळखला नाही. नंतर मग याजकाने त्याला सांगितलं, एली याजकाने त्याला सांगितलं की हा आवाज साधारण आवाज नाही, तो आवाज प्रभूचा आवाज आहे. आमेन. आणि मग त्याने त्या प्रभूच्या आवाजाला प्रतिसाद दिला आणि तो म्हणाला, होय प्रभू, बोल, तुझा दास ऐकत आहे. आमेन. हालेलुया. पहा, त्या कराराच्या कोशापाशी शमूएलाशी परमेश्वर बोलला. त्या कराराच्या कोशापाशी देवाचा आत्मा त्या शमूएलाशी बोलला. परंतु आपलं सुदैव किती महान आहे, प्रभू येशू ख्रिस्ताने स्वतः मरणातून उठून आपल्याला सांगितलंय की मी तुम्हाबरोबर सर्व काळ राहणार आहे, शेवटापर्यंत. मत्याचा 28 अध्याय 20 वचनामध्ये लिहिलंय, या पृथ्वीच्या अंतापर्यंत मी तुम्हाबरोबर राहणार आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्रभू येशू ख्रिस्त जसा स्वर्गात आहे तसाच तो पवित्र आत्म्याच्या द्वारे आम्हामध्ये उपस्थित आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि म्हणून रेझरेक्शन डे आजच्या ईस्टरला अत्यंत महत्व आहे. आजपासून 2000 वर्षापूर्वी जे रेझरेक्शन डेच्या दिवशी घडलं त्या दिवसापासून ते आजपर्यंत प्रभूने त्याच्या शोधणाऱ्यांना तो स्वतःला त्याने प्रकट केलेला आहे. आणि म्हणूनच रेझरेक्शन डे अत्यंत महत्वाचा आहे. किती लोक तयार आहेत आज प्रभूला पाहण्यासाठी? माझा विश्वास आहे जर आज तुम्ही त्या मरियेसारखं त्याला म्हणाल, प्रभू मला प्रकट हो, तर तो तुम्हाला प्रकट होईल. आमेन. हालेलुया. माझा विश्वास आहे आज देव, आज प्रभू अनेक लोकांना प्रकट होणार आहे. आमेन. त्याच्या पुनरुत्थित शरीराद्वारे तो तुम्हाला स्पर्श करणार आहे. हॅपी ईस्टर, हॅपी रेझरेक्शन डे म्हणण्यापेक्षा आज आपण प्रार्थना करू की प्रत्येकाने त्याच्या स्पर्शाचा अनुभव घ्यावा, त्याच्याशी एन्काउंटर व्हावं, त्याच्याशी समोरासमोर येण्याचा प्रसंग प्रत्येकाबरोबर घडावा. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हालेलुया. आजच्या दिवशी प्रत्येकाने प्रार्थना करावी, प्रभू तू रिझरेक्टेड, तू पुनरुत्थित आणि म्हणून मला प्रकट हो. आमेन. हालेलुया. आज स्टॅच्यू पुढं किंवा आज क्रॉस जवळ जाण्याची गरज नाही. आमेन. आमेन. आज तुम्हाला म्हणायची गरज नाही, प्रभू मी आज या स्टॅच्यू समोर उभा आहे आणि तू मला माझ्याशी बोल. माझा देव मरणातून उठलेला आहे. आमेन. हालेलुया. जर तुम्ही खऱ्या अंतःकरणापासून त्याला शोधा तर तुमच्यासाठी प्रकट होईल. आमेन. हालेलुया. ब्रदर डीजीएस दिनाकरण, अंकल डीजीएस दिनाकरण ज्यावेळेस प्रार्थना करत होते आणि ते प्रार्थना करत होते, प्रार्थना करत असताना ते प्रार्थनेमध्ये म्हणत होते की मला पवित्र आत्म्याने भर, मला पवित्र आत्म्याने भर. ही प्रार्थना ते सलग 3 वर्ष करत होते. एकाच खोलीमध्ये उपास प्रार्थनेमध्ये त्यांनी 3 वर्ष पवित्र आत्म्यासाठी घालवली. 3 वर्ष ते प्रभूला प्रार्थना करत होते की मला पवित्र आत्म्याने भर. आणि मग 3 वर्षानंतर असा एक दिवस आला ज्या दिवशी ते पवित्र आत्म्याने भरले. त्याच्या खोलीमध्ये पवित्र आत्म्याचा अभिषेक उतरला. अभिषेक उतरल्यानंतर ते संपूर्ण आत्म्यामध्ये ज्यावेळेस रूपांतरित झाले, त्यांचे आत्मिक डोळे उघडले गेले आणि त्यांनी येशूला आपल्या डोळ्यासमोर पाहिलं. येशू ख्रिस्ताला ज्यावेळेस त्यांनी पाहिलं, तो तेजस्वी चेहरा, त्यांनी त्यांच्या पुस्तकामध्ये त्याचं वर्णन केलेलं आहे. प्रियांनो, आमेन. जे लोक हृदयापासून त्यांना शोधतात त्याला तो प्राप्त होतो. जर तुम्ही आज येशूला शोधायला तयार असाल तर तो रिझरेक्टेड येशू ख्रिस्त, तो मरणातून उठलेला प्रभू येशू ख्रिस्त तुम्हासाठी प्रकट होईल. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. ईस्टर सेलिब्रेट करून नॉर्मल लाईफ जगण्यासाठी तुम्ही जर जाणार असाल, नॉर्मल लाईफ म्हणजे तुमच्या दैनंदिन जीवनामध्ये तुम्ही जर हरवून जाणार असाल आणि येशू ख्रिस्ताचं जे ठीक आहे, आता 3.5 वर्ष मिनिस्ट्री केली, येशू बरोबर फिरलो, आता बास झाली मिनिस्ट्री, आता नाही मिनिस्ट्री करायची, आता येशू कुठे आहे? आमेन. हालेलुया. परंतु जर तुम्ही पाहाल प्रभू येशू ख्रिस्ताच्या मृत्यूनंतर ज्यावेळेस तो पुन्हा मरणातून उठला, 50 दिवसानंतर पेंटिकॉस्टच्या दिवशी पवित्र आत्मा स्वर्गातून आला आणि जो पेत्र येशू ख्रिस्ताला सोडून नाकारून गेला होता, त्याच पेत्राने 120 लोक घेऊन ज्यावेळेस प्रार्थना केली त्या माडीवरच्या खोलीमध्ये, तर सगळे पवित्र आत्म्याने भरले होते आणि येशू ख्रिस्तासाठी आवेशी झाले होते. त्यातलेच कित्येक जण येशू ख्रिस्ताच्या मृत्यूसाठी, त्या
येशू ख्रिस्ताच्या सुवार्तेसाठी स्वतः रक्त साक्षी झालंय. त्याच्यामधला स्टेफन आपण 7व्या अध्यायामध्ये पाहतो, प्रेषितांच्या कृत्यामध्ये येशू ख्रिस्तासाठी तो रक्त साक्षी झाला. आमेन. स्टेफन बद्दल खूप लिहिलेलं नाही, पण त्या 120 लोकांमध्ये स्टेफन 100% असणार आहे. त्याने पवित्र आत्म्याने स्वतःला भरलं आणि तो येशू ख्रिस्तासाठी मरण पावला. आणि मग बायबलमध्ये 7व्या अध्यायामध्ये लिहिलंय, तो ज्यावेळेस त्याचा प्राण सोडत होता, ज्यावेळेस तो प्राण अर्पण करत होता, त्यावेळेस त्याने येशू ख्रिस्ताला पित्याच्या उजवीकडे उभं राहिलेलं पाहिलं. आमेन. हालेलुया. जर तुमच्यामध्ये तो पवित्र आत्मा आहे, ज्या आत्म्याने येशू ख्रिस्ताचं मृत शरीर जिवंत केलं, तर तोच पवित्र आत्मा तुम्हाला मेलेला येशू ख्रिस्त जो पुनरुत्थित आहे, आता मरणातून उठलेला, तो येशू ख्रिस्त तुम्हाला प्रकट करेल आणि तुम्ही त्याच्या सामर्थ्याने भराल. आमेन. हालेलुया. आर यू रेडी? तुम्ही तयार आहात का? आजचा दिवस प्रभूला भेटण्यासाठी तयार आहात का? आमेन. प्रभू उठलेला आहे, फक्त म्हणण्यापुरतं नाही, प्रभू मरणातून उठलेला आहे, परंतु तो मला भेटलेला आहे. आमेन. हालेलुया. हे लोक या ठिकाणी यांनी येशूला पाहिलं, येशूला उठलेलं पाहिलं, परंतु ते लोक त्यांच्या कामामध्ये गुंतून गेले. मरियेने येशूला पाहिलं आणि येशूला ती भेटली, येशूचा आवाज तिने ऐकला आणि तिने जाऊन शिष्याला सांगितलं. आमेन. आणि मग ते सगळे शिष्य त्या खोलीमध्ये येशूची वाट पाहत होते. बायबल सांगते येशू ख्रिस्त दरवाजाने आत आला नाही, येशू ख्रिस्त त्या खोलीमध्ये प्रकट झाला, जिथे त्याचे शिष्य बसले होते. पण ते थोमाची स्टोरी तुम्हाला माहितीये. थोमा नव्हता, थोमा बाहेर होता आणि येशू ख्रिस्ताला भेटण्यापूर्वी तो म्हणाला की मी विश्वास ठेवणार नाही जोपर्यंत मी त्याच्या जखमेमध्ये हात घालणार नाही, त्याच्या कुशीमध्ये जिथं भाला भोसकलेला होता ती जखम पाहिल्याशिवाय मी विश्वास ठेवणार नाही. आपल्याला थोमासारखंही व्हायचं नाही, आपल्याला पेत्रासारखंही व्हायचं नाही, परंतु आपल्याला पवित्र आत्म्याने भरलेल्या स्तेफनासारखं व्हायचं आहे की मी माझ्या येशू ख्रिस्ताला मरणातून उठलेला हा माझा विश्वास आहे, परंतु तो मला भेटणार आहे, तो माझ्या समोर येणार आहे. आमेन. आणि रिअली तुम्ही खरंच त्याला भेटण्यासाठी उत्कंठित आहात का? प्रेज द लॉर्ड. तर आजचा दिवस सेलिब्रेट करा. आमेन. हालेलुया. नाहीतर तुम्ही तुमच्या व्यवसायामध्ये जा. आता लॉकडाऊन मुळे परत चर्चेस बंद आहेत, फेलोशिप बंद आहे, लोक तुटायला लागलेत, लोक चर्च सोडून जायला लागलेत, कट व्हायला लागलेत. त्याचं कारण आहे संकट आलं. येशू ख्रिस्ताच्या मृत्यूच्या दिवशी त्याचे 11 शिष्य, त्या 12 शिष्य एवढ्या सोडून, परंतु 11 शिष्य पण त्याला सोडून गेले होते. एकटाच त्या स्तंभावरती येशू ख्रिस्त पित्याशी एकरूप राहिला. आमेन. हालेलुया. म्हणून आजच्या परिस्थितीमध्ये कुणीही येशूला सोडणार नाही जोपर्यंत, जर तुम्ही आज येशूला भेटला तर तुम्ही कधी येशूला सोडून जाणार नाही. किती मोठी बंदी येऊ दे, किती मोठा करोनासारखा व्हायरस या जगामध्ये येऊ दे, तुम्ही येशू ख्रिस्ताला कधीच सोडणार नाही जर तुम्ही त्याला प्रत्यक्ष पाहण्याची इच्छा बाळगलेली असेल का? प्रेज द लॉर्ड. हालेलुया. माझा येशू तुम्हाला स्वप्नात, प्रत्यक्ष, दृष्टांतात, कशाही स्वरूपामध्ये प्रकट होऊ शकतो. आमेन. हालेलुया. 2015 मला आठवतं फेब्रुवारीच्या महिन्यामध्ये मी माझ्या येशूचा आवाज प्रत्यक्ष ऐकलेला आहे. मी बॅकस्लाइड झालो होतो, मी संपूर्ण रीतीने येशू ख्रिस्तापासून विभक्त झालो. मी सोडून दिली होती मिनिस्ट्री. मी म्हणालो होतो मी आता नाही चर्चला जाणार, मी आता सोडून दिलं चर्च, मी आता जॉब करणार आणि सगळं सोडून देणार, मिनिस्ट्रीमध्ये राहणार नाही. परंतु एक दिवस दुपारी 12 ते 2च्या दरम्यान मी माझ्या घरात माझ्या प्रभूचा आवाज ऐकला आणि पुन्हा त्या आवेशाने भरलो. पुन्हा चर्च उभा केला, पुन्हा मंडळी रचली, पुन्हा देवाच्या उपस्थितीमध्ये राहिलो, कारण प्रभूने मला त्याच्या पुनरुत्थित सामर्थ्याने भरलेला आहे. आमेन. आमेन. हालेलुया. आजचा दिवस आहे त्याच्या पुनरुत्थित सामर्थ्याने भरण्याचा दिवस आहे. हालेलुया. आर यू रेडी फॉर द रेझरेक्शन पॉवर? हालेलुया. आज माझ्या प्रभूचं पुनरुत्थानाचं सामर्थ्य, त्याच्या मरणातून उठण्याचं सामर्थ्य तुम्हा प्रत्येकावरती उतरणार आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. क्लोज युअर आईज. आपण यावेळेस प्रभूची आराधना करूया. थँक्यू. महिमा होते. थँक्यू जीसस.
हृदय की गहराइयों से तेरी आराधना करेंगे। ऊंचा और ऊंचा, सबसे ऊंचा है तेरा नाम। ऊंचा और ऊंचा, सबसे ऊंचा है तेरा नाम। महिमा हो तेरी, महिमा हो तेरी, ओ महिमा हो तेरी, महिमा हो तेरी। Yes, Lord. प्रभू तुझ्या सामर्थ्याने आता मग प्रत्येकाला भर प्रभू। जो आत्मा तुझ्या आत्म्याने येशू ख्रिस्ताचं मृत शरीर जिवंत केलं, तोच पवित्र आत्मा आम्हामध्ये आहे देवा। त्याच पवित्र आत्म्या तू आम्हावरती फुंकर मारलेली आहेस प्रभू। आमचे मृत शरीर त्या आत्म्याने जिवंत कर दे बाबा। तो अभिषेक आमच्यावरती उतरू दे प्रभू। आज प्रत्येकाला त्या पुनरुत्थानाचं सामर्थ्य प्राप्त होऊ दे लॉर्ड। प्रभू प्रत्येक जण उत्कंठित होऊ दे तुला प्रत्यक्ष पाहण्यासाठी दे बाबा। कारण तू मेलेला देव नाहीस प्रभू, तू मरणातून उठलेला आहेस ते बाबा। आपले हात उंच करून प्रत्येक जण प्रार्थना करणार आहे। प्रत्येक जण म्हणेल प्रभू मला तुला पाहायचंय लॉर्ड, आय वॉन्ट टू सी यू, मला तुला पाहायचंय प्रभू। येस लॉर्ड जीसस, येस फादर, आय वॉन्ट टू सी युअर फेस ओ लॉर्ड। प्रभू तू मेलेला प्रभू नाहीस, तू मरणातून उठलेला आहेस दे बाबा। तू जिवंत देव आहेस दे बाबा। प्रभू मला प्रकट हो दे बाबा। प्रत्येक जण आपले हात उंच करून प्रार्थना करेल, प्रभू मला तुझा चेहरा पाहायचा। ओ इमानदारावा शेकेरी आला रामा, रामा देसे तेरी आंतेने बेदी आला रामा। हालेलुया। देवाचा अभिषेक या ठिकाणी उपस्थित आहे। प्रभूचा आत्मा या जागेवरती आलेला आहे प्रियानो। तुमच्या घरामध्ये आज तुम्ही पुनरुत्थानाच्या सामर्थ्याचा अनुभव घ्या। प्रभू तुमच्या घरामध्ये आज पुन्हा जिवंत वातावरण निर्माण करेल। सर्व मेलेली, सर्व निराशात्मक वातावरण निघून जाईल, सर्व अंधकार निघून जाईल। आजचा तो दिवस आहे ज्या दिवशी त्याने नैराश्याला हरवून टाकलं, त्याने एकटेपणाला काढून टाकलं, त्याने मृत्यूला थमकावलं, त्याने मृत्यूची नांगी मोडली माझ्या प्रियांनो। आणि म्हणून आजच्या दिवशी आपले हात उंच करून ते सामर्थ्य स्वीकार। मला प्रभू त्या अभिषेकाने मला भर दे बाप्पा, त्या सामर्थ्याने मला भर। या त्या वाईट दिवसांमध्ये जीवन जगण्यासाठी या सामर्थ्याची तुम्हाला गरज आहे, या अभिषेकाची तुम्हाला गरज आहे, त्या पवित्र आत्म्याच्या अभिषेकाची तुम्हाला गरज आहे माझ्या प्रियांनो। थँक यू लॉर्ड। प्रभू संपूर्ण चर्च, आज संपूर्ण जग दे बाप्पा रेझरेक्शन डे सेलिब्रेट करतात दे बाप्पा, कारण तू मरणातून उठलेला आहेस दे बाप्पा। प्रभू आमचा विश्वास आहे या संपूर्ण परिस्थितीमध्ये तुझ्या सामर्थ्याने तू आम्हाला बदलशील दे बाप्पा। जसा तू रूपांतरित झालास दे बाप्पा, तसंच तू आम्हाला गौरवी शरीराने रूपांतरित करशील प्रभू। ओ जीसस, हालेलुया। स्वर्गीय आशीष दे। Yes Lord, fill us with your power, O God. प्रभू तुम्हाला त्याच्या पुनरुत्थित सामर्थ्याने भरतोय, त्याच्या पुनरुत्थानाच्या सामर्थ्याने तो तुम्हाला भरतोय। स्वीकारा प्रभू येशूच्या नावामध्ये। जर तुम्हामध्ये कोणी आजारी आहे, तुमच्यामध्ये कोणी जर दुःखी आहे, तर यावेळेस त्याच्या पुनरुत्थानाच्या सामर्थ्याने यावेळेस प्रार्थना करा। म्हणा तू मरणातून उठलेला आहेस प्रभू, आणि म्हणून मी आज जिवंत आहे। Thank you Jesus, thank you Jesus, thank you Jesus, thank you Lord, thank you Lord, thank you Jesus। जे लोक ICU मध्ये आहेत, जे शेवटच्या क्षणाला आहेत प्रभू, त्यांना देखील तुझ्या पुनरुत्थानाच्या सामर्थ्याने भर प्रभू। अनेक चर्च आज दे बाप्पा या पुनरुत्थानाच्या सामर्थ्याने भरतात प्रभू। पुन्हा पुनर्जीवित सगळे
देवबापा तुझ्यामध्ये पुनरुज्जीवित केले जातात. संजीवनाची लाट येणार आहे देवबापा. हे वर्ष प्रभू परमेश्वरा अनेक लोक नव्याने प्रभू तुझी सेवा सुरू करतील. रेस्टोरेशन आय डिक्लेअर इन द नेम ऑफ जीसस. प्रभू पुनर्स्थापना मी घोषित करतो. जे लोकांनी यावेळेस गमावलेलं आहे, या 7 रोगाच्या आजारामध्ये लोकांच्या जे काही नुकसान झालेलं आहे प्रभू, या पुनरुत्थानाच्या सामर्थ्याद्वारे 7 पट पुन्हा त्यांना प्राप्त होईल. देवबापा त्यांचं नुकसान भरून येणार आहे देवबापा, कारण 7 फोल्ड ब्लेसिंग प्रभू त्यांना प्राप्त होतील. कारण प्रभू मी अब्राहमाचे आशीर्वाद येशू ख्रिस्तामध्ये त्यांच्यावरती घोषित करतो. आजचा ईस्टर, आजचा पुनरुत्थानाचा दिवस, रेझरेक्शन डे प्रभू आम्ही सेलिब्रेट करतो आमच्या राजा बरोबर, आमच्या पुनरुत्थित येशू ख्रिस्ता बरोबर, येशू ख्रिस्ताच्याच पवित्र नावामध्ये. आमेन. से आमेन. हालेलुया. हालेलुया. देव तुम्हा सगळ्यांना आशीर्वादित करो. आज खूप लोक लाईव्ह मला पाहत होते, देव त्यांना सगळ्यांना आशीर्वादित करो. तुम्ही रिझरेक्शन पॉवरने भरलेला आहात. देवाचं पुनरुत्थानाचं सामर्थ्य तुमच्यावरती उतरलेलं आहे. प्रभू तुम्हाला आशीर्वादित करो. प्रभूने आपल्याला पूर्ण बदललं, नवीन जीवन दिलं आणि त्याच्या मरणातून उठण्याद्वारे आपल्याला त्याने सार्वकालिक जीवन दिलं. यासाठी आपण प्रभूचे आभार मानूया. आपले हात उंच करून म्हणून धन्यवाद प्रभू, या पुनरुत्थानाच्या दिवसासाठी, या पुनरुत्थानाच्या दिवसासाठी आम्ही तुझे आभार मानतो. से थँक यू जीसस. हालेलुया. 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 मला कदाचित माहिती नाही की या 7 दिवसानंतर काय होणार आहे, परंतु पुढच्या रविवारी जर लॉकडाऊन असेल तर नेहमीसारखंच 50 लोकांचं चर्च या ठिकाणी पुन्हा भरण्यात येईल. त्यामुळे तुम्ही जसं वातावरण असेल त्याच्याप्रमाणे तुम्ही मेसेजद्वारे चर्चला येऊ शकता. देव तुम्हा सर्वांना आशीर्वादित करो. आपण यावेळेस ऑफरिंग कलेक्ट करूया, स्तुतीचे गीत गाऊन आणि प्रभूला धन्यवाद देऊया. थँक्यू जीसस. आभारी 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 रे आभारी मानतो येशूला. आम्ही आभारी रे आभारी मानतो येशूला. आभारी मानतो येशूला. आम्ही आभारी मानतो येशूला. आम्ही लय भारी मानतो येशूला. आम्ही लय भारी मानतो येशूला. आम्ही लय भारी रे लय भारी मानतो येशूला. आम्ही आभारी रे आभारी मानतो येशूला. मायाला प्रियाला येशूने दिले. मायाला प्रियाला येशूने दिले. नवीन जीवन येशूने दिले. नवीन जीवन येशूने दिले. मायाला प्रियाला येशूने दिले. मायाला प्रियाला येशूने दिले. नवीन जीवन येशूने दिले. नवीन जीवन येशूने दिले. आम्ही आभारी रे आभारी मानतो येशूला. आम्ही आभारी रे आभारी मानतो येशूला. गुन्ह्याची क्षमा येशूने दिली. गुन्ह्याची क्षमा Yes, Father. गुन्ह्याची क्षमा येशूने दिली. गुन्ह्याची क्षमा येशूने दिली. नवीन जीवन येशूने दिले. नवीन जीवन येशूने दिले. आम्ही आभारी रे आभारी मानतो येशूला. आम्ही आभारी रे आभारी मानतो येशूला. आम्ही लय भारी रे लय भारी मानतो येशूला. Praise the Lord. Hallelujah. किती लोकांनी ऐकलं येशू उठलेला आहे? आमेन. किती लोकांना घरी जाते का जाता जाता येशूची स्वार्थ सांगते? आमेन. सांगा जाऊन येशू मरणातून उठलेला आहे आणि त्याने मला स्पर्श केला. आमेन. मरियाकडे साक्ष होती. ती जाऊन म्हणाली
तो उठलेला आहे, तो माझ्याशी बोलला. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. येशू उठलेला आहे हे नामधारी ख्रिस्ती सांगते, परंतु जे विश्वासवर ते सांगते माझ्याशी येशू बोललेला आहे. तुम्हाला जा आणि सुवार्ता सांग. आमेन. आर यू हॅपी? तुम्ही आनंदित आहात का? आमेन. आजचा दिवस सेलिब्रेशनचा दिवस आहे. तुमच्या घरामध्ये तुम्ही प्रभू येशू ख्रिस्ताचा पुनरुत्थानाचा दिवस सेलिब्रेट करणार आहात. माझा विश्वास आहे प्रत्येकाच्या घरामध्ये आज सेलिब्रेशन आहे. प्रभू तुम्हा सगळ्यांना आशीर्वादित करू. यावेळेस आपण शेवटचं अभिवचन स्वीकारूया. परमेश्वराचं प्रेम, येशू ख्रिस्ताची कृपा आणि पवित्र आत्म्याची सहभागिता पुनरुत्थित येशू ख्रिस्त तुम्हा बरोबर सदा सर्व काळ असो. यावेळेस सर्व देवाची लेकरं आमेन म्हणते. आमेन. हालेलुया. माझ्याकडे तुम्हाला या पुनरुत्थित येशू ख्रिस्ताच्या दिवसाच्या शुभेच्छा. देव तुम्हाला आशीर्वादित करो. गॉड ब्लेस यू.